तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयामध्ये होते। अर्थसंकल्पावर जयस्वालांकडून रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू होतं। अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सध्या सुरू आहे। अर्थ खात्याचे अधिकारीही मंत्रालयामध्ये उपस्थित होते। तर अर्थसंकल्पावरती आशिष जयस्वाल यांच्याकडून रात्री उशिरा देखील काम सुरू आहे। ते आम्हाला रोजच 9 वाजेपर्यंत सवय, आज थोडंसं उशीर झाला। म्हणजे आता बघितलं तर 11:30 पावणे 12 झाले होते, त्यामुळे आता मी निघून राहिलो, कारण की उद्या सकाळी परत कामाला लागायचं। आता अधिवेशन जवळ आलंय, त्या संदर्भात एक बैठका किंवा काय असं होतं? नाही, ते एकंदरीत बजेटमध्ये आता काय गोष्टी आहे थोडंसं घ्यायचं, त्याची थोडी चर्चा, आणि सोबत इनोव्हेटिव्ह काय गोष्टी आपल्याला करता येईल। थोडंसं रात्रीला गर्दी राहत नाही, त्यामुळे रात्रीला काम करायला थोडंसं सोपं जाते। दिवसभर व्हिजिटर राहतात, तर रात्रीला 7 ते 10, 11, 12 कोणी डिस्टर्ब करत नाही म्हणून मंत्रालयात। तर पुण्यातील सारसबागेजवळील खासदार गिरीश बापट यांच्या नावाच्या डायग्नोस्टिक सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। 15 डिसेंबर 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलंय। 2 महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही डायग्नोस्टिक सेंटर सुरू झालेलं नाही। या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी संपर्क केला असता काही मशिनरी सेंटरमध्ये आणायच्या बाकी असल्यानं या महिना अखेरपर्यंत डायग्नोस्टिक सेंटर सुरू होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली। तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन झालेलं आहे। सुनीत मल्होत्रा यांच्या दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। सुनीत मल्होत्रा यांच्यावरती दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। सिद्धार्थ मल्होत्रानं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिलेली आहे। तर अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हिटमॅन रोहित शर्मांसोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला। यात प्रसाद खांडेकरांसह अन्य कलाकारही उपस्थित असल्याचं दिसतंय। रोहित शर्माच्या कॅज्युअल लुक आणि त्याची मराठी बोली यामुळे ही भेट आणखीन खास ठरली। यावेळी नम्रतानं रोहितला तुम्ही मराठी छान बोलता असं विचारल्यावर मुंबईत राहतो, मराठी तर येणारच असं रोहित शर्मानं म्हटलेलं आहे।